ब्रेक के बाद स्वागत है एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में। कन्नड़ तालुका पंचायत समिति अंतर्गत आने वाले विभिन्न सरकारी कार्यालयों में बायोमेट्रिक हाजिरी मशीन लगाने को लेकर सीईओ द्वारा पहले ही सख्त आदेश जारी किए गए थे, लेकिन इसके बावजूद कई महत्वपूर्ण विभागों में अभी तक बायोमेट्रिक प्रणाली लागू नहीं हो सकी है। गट शिक्षा अधिकारी कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बांधकाम विभाग और पशुधन विकास अधिकारी कार्यालय सहित कई विभागों में अब तक बायोमेट्रिक हाजिरी मशीनें नहीं लगाई गई हैं, जिससे प्रशासनिक व्यवस्था पर सवाल उठने लगे हैं। स्थानीय लोगों का कहना है कि बायोमेट्रिक प्रणाली लागू न होने से कर्मचारियों की उपस्थिति और समय पालन पर असर पड़ रहा है, जिससे सरकारी कामकाज की पारदर्शिता पर भी सवाल खड़े हो रहे हैं। इस मामले में पंचायत समिति के बीडीओ से बातचीत की गई तो उन्होंने कहा कि सभी विभागों को जल्द से जल्द बायोमेट्रिक मशीन लगाने के सख्त निर्देश दिए जाएंगे और आदेशों का पालन न करने वाले कार्यालयों के खिलाफ कठोर कार्यवाही की जाएगी। प्रशासन ने सरकारी दफ्तरों में पारदर्शिता और कर्मचारियों की नियमित उपस्थिति सुनिश्चित करने के लिए बायोमेट्रिक हाजिरी व्यवस्था अनिवार्य करने का निर्णय लिया है। अब देखना होगा कि संबंधित विभाग इन आदेशों का पालन कितनी तेजी से करते हैं। नमस्कार, आपण कन्नड तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये आलेलो आहे। सध्या सीओ मॅडमने प्रत्येक कार्यालयाला बायोमेट्रिक मशीन बसवण्यासाठी सक्तीचे आदेश केले होते, पण फक्त पंचायत समिती काळामध्ये बायोमेट्रिक बसवण्यात आलेले आहे। या संदर्भात आपण बरेच कार्यालयामध्ये गेलो असता बऱ्याच ठिकाणी बायोमेट्रिक मशीन बसवलेले नाही। या संदर्भात आपण बीडीओ साहेबाची मुलाखत घेणार आहोत। बघू या बीडीओ साहेब यावर काय उत्तर देता आणि काय संबंधित अधिकाऱ्याला कोणची शोकांशी नोटीस दिली जातात त्यांची मुलाखत घेणार आहोत। आपल्या कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आलेली आहे। आपल्या अंतर्गत जेवढे भी कार्यालय आहे ह्या कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आलेली नाही। आपण कार्यालयाला नोटीस वगैरे काही बजावली का? आपण त्यांना काही सांगितले नाही का की बा सीओ मॅडमने सक्तीचे आदेश केलेले होते की बा प्रत्येक कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावे। आपण काय सांगाल या संदर्भात? माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांनी सर्व कार्यालयांना लेखी स्वरूपात बायोमेट्रिक मशीन बसवाव्या अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत। तसेच आमच्या कार्यालयातर्फे सुद्धा जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे अंतर्गत विभाग आहेत त्यांना सुद्धा लेखी स्वरूपात सूचना दिलेल्या आहेत। परंतु जसं आपण माझ्या निदर्शनास आणून दिलं की इतर कार्यालयांमध्ये ही बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आलेली नाही, तर या बाबतीत मी आता नक्कीच दखल घेईल आणि येत्या 1-2-3 दिवसांमध्ये सर्व तालुकास्तरीय विभाग प्रमुख आहेत त्यांची मी प्रत्यक्ष एक आढावा बैठक घेईल आणि त्यांना तातडीने ही मशीन बसवण्यासाठी आणि त्यावर हजेरी नोंदवण्यासाठी सक्त सूचना दिल्या जातील। नाही, आतापर्यंत आपल्या कार्यालयात 8 ते 10 दिवस झाले कार्यालयात मशीन चालू झाली। आता 8 ते 10 दिवस ज्या कार्यालयाने बसवले नाही त्यांच्यावर कोणती कारवाई होणार? त्यांना आपण एक बोलून त्यांची बाजू ऐकून घेऊ की त्यांनी नेमकं का मशीन बसवलेली नाही आणि त्यानुसार मग जर ते काही दोषी आढळले तर तसा अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला जाईल संबंधितांचा। किती दिवसाच्या आत त्यांच्यावर या आठवड्यात आपण मी बैठक घेईल, त्यामध्ये 2-3 दिवसामध्ये बैठक यासाठी नक्की घेईल। आणि कर्मचारी आपल्या कार्यालयात सुधार झाला पण बाकीच्या कार्यालयामध्ये आयडेंटिटी कार्डची सक्ती लागू नाही नक्की ओळखपत्र असेल किंवा हजेरी असेल आणि त्या हजेरीच्या प्रमाणात प्रत्येक बरेचशा कार्यालयामध्ये हालचाल रजिस्टर, दौरा रजिस्टर राहत नाही। याच्यावर आपण काय सांगता? नाही, नक्की या बाबतीत मी परत एकदा आपणास सांगतो की मी या 2-3 दिवसामध्ये मीटिंग घेतो आणि जे सर्व विभाग आहेत त्यामध्ये आपण जसं निदर्शनास आणून दिले की अनेक ठिकाणी लोक गैरहजर असतात, अनेक ठिकाणी हलचल रजिस्टर ठेवलेलं नाही, बायोमेट्रिक मशीन नाही आणि त्यामुळे त्यांना पुढील कारवाई काय करायची याबाबत मी विभाग प्रमुखांशी बैठक घेतो आणि त्यांना या 2-3 प्रमुख ज्या बाबी आहेत, ओळखपत्र वापरणे, हलचल रजिस्टर ठेवणे, उपस्थिती रजिस्टर ठेवणे, तसेच बायोमेट्रिक प्रमाणात उपस्थिती घेऊन त्या अनुषंगानेच त्यांचं वेतन किंवा पगार जो आपण काढतो तो काढणे याबाबत सक्त सूचना दिल्या जातात आणि जर यानंतरही कोणत्या विभाग प्रमुखाने दुर्लक्ष केलं तर त्याचा गोपनीय अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविला जाईल। ओके सर, धन्यवाद। आपण बघू शकतात की कार्यालयामध्ये बऱ्याच कार्यालयामध्ये थंब मशीन नाही। बीडीओ साहेब यांच्यावर कारवाई करणार की तसेच राहणार यावर या पुढच्या
भागामध्ये बघू शकतात. मी शिवाजी नवले, सी न्यूज भारत, महाराष्ट्र. अब देखना होगा कि प्रशासन की सख्ती के बाद विभाग कितनी तेजी से बायोमेट्रिक प्रणाली लागू करते हैं और आदेशों का पालन सुनिश्चित किया जाता है। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।